नमस्कार, NDTV मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। काहीच दिवसांपूर्वी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आणि आता त्याच्या जाळण्याची म्हणजेच विसर्जनाची वेळ देखील आलेली आहे। विसर्जन आणि आगमन म्हणलं की त्याची पूर्वतयारी असते। ती फक्त मंडळ ढोल ताशा यांनाच नसून पुणे पोलिसांवरती सगळ्यात मोठी जबाबदारी असते। आत्ता आपण आलेलो आहोत फरासखाना पोलीस स्टेशनच्या कंट्रोल रूममध्ये, जिकडे CCTV थ्रू ते सगळ्याचं सर्व्हिलन्स ठेवतात आणि 10 दिवसांच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवून असतात। आता आपल्या सोबत आहेत संदीप सिंग गिल, पुण्याचे उपायुक्त। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। 10 दिवस आपण बघतो की खूप लगबग असते, खूप भाविक इकडे दर्शनासाठी येतात, तर हे सगळं आपण कसं मॅनेज करतो? ही मॅनेजमेंट हा 10 दिवसाची नाही आहे, हा 10 दिवसाचे 45 दिवस अगोदर यावेळी जे बाप्पाची स्थापना आहे ते 7 सप्टेंबरला झालेली आहे। ऑगस्ट महिन्याचे पहिले आठवड्यापासून आमची मंडळाबरोबर, ढोल ताशा पथकाबरोबर, DJ साऊंड आणि लाईटवाले जे असोसिएशन्स आहेत त्याचे बरोबर आणि इतर जे डिपार्टमेंट आहे ज्याचे बरोबर मिळून आम्ही हे बंदोबस्त प्लॅन करतो त्याचे बरोबर बरेच मीटिंग्स झालेली आहे। जे प्रॉब्लेम्स इश्यूज मागच्या वर्षापर्यंत समोर आलेले आहे किंवा काही नवीन चॅलेंजेस समोर आलेले आहे त्याचा प्रश्न परत उत्पन्न होऊ नये आणि त्याचं काहीतरी समाधान करावे असे प्रकारची खूप चर्चा झालेली आहे आणि एक समन्वयाचं वातावरण जे आहे मंडला, भाविका, पोलीस आणि बाकी सगळे डिपार्टमेंटामध्ये निर्माण झालेलं आहे। आपण इकडे जसं बघतोय की हे जे सगळे CCTV कॅमेराज लावलेले आहेत ते नक्की कुठल्या भागात आहेत आणि किती लावलेले आहेत आणि आपल्या झोनमध्ये असे किती जागा आहेत जिकडनं आपलं निरीक्षण ठेवतो सगळ्या गोष्टी? यामध्ये ही जे सध्याची फीड आपण बघतो हे छत्रपती शिवाजी महाराज रोडची आहे। मनपाद्वारे काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहे, काही ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे कॅमेराज आहेत, तसा मंडळाने वेगवेगळे भागात जे आहे ते सुद्धा कॅमेरे लावले आहेत। त्याची फीड आम्ही एकत्र करतो, ते फीडला इथे डिस्प्ले करतो आणि ज्या ठिकाणी काही विशेष वेळासाठी गरज आहे त्या ठिकाणी पण तेथे फोकस केला जाते, सो दॅट सर्व्हिलन्स माध्यमाने गुन्हेगारीला पण डेटरन्स होते। कुठे चेंगराचेंगरीचा प्रमाण झाला किंवा गर्दी वाढलेली आहे त्याप्रमाणे क्विक ॲक्शन घेता येईल अशा प्रकारचा आम्ही प्रबंध केलेला आहे। 10 दिवसामध्ये आपला किती पोलीस बंदोबस्त असतो आणि विसर्जनाचं काय पूर्वतयारी आहे? हो, ते मागच्या वर्षासारखे यावर्षी आम्ही जे 20 पोलीस मदत केंद्र आहे ते शहराचे मध्यवर्ती भागाचे वेगवेगळे पॉईंट्सवर लावण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणे होत आहे किंवा ज्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्जनचे पॉईंट आहे तर ते 20 पोलीस मदत केंद्रावर आमचे 24 तास अंमलदार आणि अधिकारी बसत आहे। त्याला सोडून रेग्युलर बंदोबस्त दिला जाते 10 दिवसामध्ये। त्याशिवाय एक गर्दी विशेष पथक नेमले जाते, ते गर्दीच्या वेळी ज्यावेळी फॉर एक्झाम्पल ते संध्याकाळी जे आहे गर्दीचं प्रमाण खूप वाढून जाते आणि उशिरा 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत चालते, त्यासाठी विशेष पथक आहे। तसाच क्राईम युनिटची टीम्स आहे, तसा दामिनी पथक आहे। कुठल्याही प्रकारचा जे गुन्हेगारी आहे त्याला आळा घालण्यासाठी विशेष टीम्स काम करत आहे। या सगळ्यामध्ये जवळपास आता मध्यवर्ती भागामध्ये शहराचे 1500 अधिकारी आणि अंमलदार सध्या कार्यरत आहे। ते वेगवेगळी शिफ्ट्समध्ये डे नाईटमध्ये ड्युटी करत आहे आणि विशेष वेळासाठी ड्युटी करत आहे। तसाही झोन 1ची हद्दीमध्ये विसर्जन मिरवणुकाच्या दरम्यान 2500 अधिकारी आणि अंमलदाराचा जे बंदोबस्तचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याशिवाय तिलक रोडचे अजून 500, जर अख्खे पुण्याचे पकडले तर 6500-7000चे दरम्यान लोक ते सहभागी होणार आहे बंदोबस्त। सर, एक शेवटचा प्रश्न की दरवर्षी आपली मिरवणूक 24 तासाहून जास्त वेळाची होते, तर यावेळेस ती वेळेत होणार ह्याच्या या दृष्टिकोनातनं काय तयारी? आम्ही त्या दृष्टिकोनाने प्रयत्न करतो की जे मिरवणूक आहे ते वेळेशीर झाली पाहिजे, त्याचबरोबर प्रत्येक मंडळाला वेळ पण मिळाला पाहिजे। त्यामध्ये वादावादीची कुठल्याही प्रकारची संघर्षात्मक परिस्थिती निर्माण न करता एक समन्वयाची भावनाने आपण सर्व मंडळाला विश्वासात घेऊन आणि त्याच्याबरोबर चांगले संबंध घेऊन आपण पुढे चालतो। त्यासाठी असं होऊ शकते काही वेळी की 1 तास पुढे गेला की 1 तास मागे आला, परंतु समन्वयाचा जे माहोल आहे ते बरकरार राहायला पाहिजे। त्याशिवाय गणपती मंडळाच्या भरपूर सहकार्य आहे, ते स्वतःहून त्यासाठी मिरवणूक प्रवाही ठेवण्यासाठी त्यांनी ऑलरेडी ते पाऊल पुढे उचललं आहे, ते आपल्याकडून प्रयत्न
चालू आहे. नक्कीच आपण जसं बघितलं की पूर्वतयारी ही गणपती विसर्जनाची पुणे पोलिसांकडनं तर झालीच आहे, पण पुणेकर आणि गणपती मंडळ त्यांना कितपत साथ देतात हे पण महत्त्वाचं आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.